श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपण भेट देणार आहोत वारसा प्रवास खाद्य संस्कृतीचा। लालबाग मधील मार्तंड या हॉटेलच्या यशानंतर त्यांनी हे नवीन ब्रांच चालू केले आहे, नवीन नावाने, आणि ते सुद्धा आहे बरोबर आपल्या चेंबूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकच्या बरोबर समोरच। समोर आल्यानंतर बरोबर त्याच्या बाजूला MG मोटर्स करून आहे, तुम्ही फाइंड आउट करू शकता। MG मोटर्सच्या बाजूला नटराज कंपाऊंड आहे, त्याच्या आतमध्ये आपल्याला हे वारसा खाद्य संस्कृतीचा हे हॉटेल आपल्याला भेटणार आहे बघायला। आपण आता आतमध्ये जाऊया। त्यानंतर आत आल्यानंतर आपल्याला सुंदरसा वाड्याचा एंट्रन्स आपल्याला दिसणार आहे। आता आतमध्ये जाऊन आपण फूड टेस्टिंग करणार आहोत, फूड रिव्ह्यू देणार आहोत। पण आम्ही दोघंच आलो आणि अनुश्री आल्यामुळे आम्ही तिघं जास्त काही मागवणार आहोत। आत आल्यानंतर आम्हाला सुंदर असं इंटिरियर बघायला भेटलं। इंटिरियर एवढं सुंदर असं होतं की एक तिकडचं एक पीस ऑफ माइंड, म्हणजे शांत वाटत होतं, छान वाटत होतं। आणि बाजूला वारली पेंटिंग होतं, त्यांना वरती ओपन होतं, वरती पण बसायला त्यांनी केलेलं आहे, पण ते अजून चालू केलं नव्हतं। त्यांना जास्तीत जास्त 1 महिना झाला होता। पण आतमध्ये तुम्हाला एसीचा आस्वादही भेटणार आहे, बघू शकतो आपण। वारली पेंटिंग किती सुंदर दिसते। त्यानंतर आपली मराठी गाणी वाजत होती। त्यानंतर वारसाचं मेनू आमच्या समोर आलं। तर अनुश्री फूडसाठी भरपूर उत्सुकता होती, तिला फिश खायची होती। आम्ही आतमध्ये गेल्यानंतर फर्स्ट आम्ही क्रॅब लॉलीपॉप मागवले। क्रॅब लॉलीपॉप बघताच आपल्या अनुश्रीकडून वाव असा हा एक शब्द आला। आत गेल्यानंतर आम्ही पहिलं क्रॅब लॉलीपॉप ट्राय केलं। क्रॅब लॉलीपॉप आम्हाला ओके वाटलं, कारण आपण कोकणातले असल्यामुळे आपल्याला तिखट खायची सवय असते। ते थोडंसं गोडसर आणि असं होतं, त्यामुळे एवढं ठीक होतं, ओके होतं, एवढं काही वाईटही नव्हतं। त्यानंतर अनुश्रीने त्या क्रॅब लॉलीपॉपवर ताव मारला, कारण ते जास्त तिखट नव्हतं। त्यानंतर आम्ही बोंबील ट्राय केले। अनुश्रीला फिश आवडली, त्यानंतर थोडं बरं वाटलं। त्यानंतर आरोहीला विचारलं की तुला बोंबील फ्राय कसे वाटले। घरी करतो कशी टेस्ट आहे हो चम्मच हे बाबे कसं आहे, इकडे बघ कसं आहे, छान आहे। एक थांब दाखव परत। स्टार्टरने आमचं पोट भरलं होतं। त्यानंतर आम्ही कोलंबी मसाला आणि चपातीवर ताव मारला। त्यानंतर मी सोलकढी मनसोक्त पियालो, कारण ती सोलकढी घरच्यासारखी झाली होती। हाच आपला छोटासा फूड रिव्ह्यू होता। तर तुम्हालाही आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की या हॉटेलला भेट द्या आणि आपला रिव्ह्यू नक्की द्या, कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला जर ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि मेन म्हणजे कमेंट करायला विसरू नका। आणि असे नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी नक्की आपला बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला, टेक केअर, बाय बाय, आणि सगळ्यांनी काळजी घ्या।